नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाट्रान्सको मार्फत लोअर डिव्हिजनल क्लर्क म्हणजे एलडीसी साठी परीक्षा घेण्यात आलेली होती, परंतु याचा रिझल्ट जो आहे तर तो अजूनही आलेला नाही आहे। तर याचा रिझल्ट हा कधीपर्यंत लागू शकतो आणि आचारसंहितेचा याच्या रिझल्टवर काही परिणाम होईल का, तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा मित्रांनो। बघा, नुकतीच आजच्या सकाळ न्यूजपेपर मध्ये पण ही बातमी जी आहे तर ती आलेली आहे। महापारेषण परीक्षेच्या निकालाचा खेळखंडोबा, कारण की खूप दिवस झाले अजूनही याचे जी निकाल जो आहे तर तो इथं आलेला नाही। लोअर डिव्हिजनल क्लर्क परीक्षेला उलटले 70 दिवस, म्हणजे खूप दिवस झाले परीक्षेला तर तरी निकाल लागलेला नाही। नेमकी ही बातमी काय आहे पाहूया। बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने 1 ऑगस्ट 2025 रोजी लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती। 40 ते 60 दिवसात त्या परीक्षेचा निकाल लागणे अपेक्षित आहे, मात्र 70 दिवस उलटूनही अद्याप निकाल न लागण्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे। महापारेषण कंपनीने 2024 मध्ये अर्थ व लेखा विभागातील लोअर डिव्हिजनल क्लर्क याच्या 260 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती। या जाहिरातीसाठी 12 एप्रिल ते 2 मे पर्यंत अर्ज करायचे होते। सुरुवातीला परीक्षेची तारीख त्यांनी 6 जुलै दिली होती, नंतर 1 ऑगस्ट वरती परीक्षा ढकलली। जवळपास 35,000 उमेदवारांनी फॉर्म भरले होते, त्याच्यापैकी 26,366 उमेदवार तिथे आलेले होते। 150 गुणांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतलेली होती, परंतु 70 दिवस उलटूनही हा जो निकाल जो आहे तर तो लागलेला नाही। म्हणून हा निकाल जो आहे तर तो लवकरात लवकर लागावा, ज्याच्या माध्यमातून निवड यादी माध्यम आणि अशा उमेदवारांना आता दिवाळीच्या आधी निकाल लागावा आणि तो पूर्णपणे पारदर्शक असावा, अशी मागणी जी आहे तर ती इथं केली जात आहे। आता जर आपण या परीक्षा लोअर डिव्हिजनल क्लर्कची ही टाइमलाईन पाहिली तर आपल्याला असं दिसतं। बघा, 4 मार्च 2025 ला नोटिफिकेशन आली, 12 एप्रिलला फॉर्म भरणं सुरू झालं, 2 मे ला ऍप्लिकेशनची लास्ट डेट होती, 6 जुलैला आधी एक्झाम डेट ठरलेली होती, ती 1 ऑगस्टला गेली आणि अजूनही रिझल्ट जो आहे तर तो आपल्याला डिले बघायला मिळतो। रिझल्ट जो आहे तर तो अजून लागलेला नाही आहे। एलडीसी मध्ये जवळपास 260 जागांसाठी हे जे आहे तर ते इथं भरती आलेली होती आणि याचा जो निकाल आहे तर तो आता नाही मित्रांनो, मोस्ट प्रोबेबली तो आता दिवाळीनंतरच येणे अपेक्षित। दिवाळीच्या आधी याचा निकाल जो आहे तर तो थोडं शक्य होणार नाही। निकालासोबतच काही दोन तीन गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात आधी काय येईल मित्रांनो, आधी गुणवत्ता यादी येईल आपली। गुणवत्ता यादी नंतर काय येते माहितीये का, एक निवड यादी येते, असा हा क्रम असतो। निवड यादी आणि वेटिंग लिस्ट, वेटिंग लिस्ट असते। त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि काही मध्ये रिजेक्ट होतात उमेदवार, पुन्हा या वेटिंग लिस्ट वाल्यांना इथं चान्स जो आहे तर तो दिला जातो। हे अशा पद्धतीने जे आहे तर ते असतं आणि आता या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत तर त्या लवकरात लवकर होणं इथं गरजेचं आहे, कारण की खूप दिवस जे आहेत तर त्याच्यासाठी गेलेले आहेत। आचारसंहितेमध्ये फक्त नवीन रिक्रुटमेंट चेकतूर येत नाही, त्याच्यामध्ये ते गुणवत्ता यादी, निवड यादी, वेटिंग वाल्यांचं व्हेरिफिकेशन जे आहे तर ते करू शकतात, पण लवकरात लवकर ही प्रोसेस झाली पाहिजे। नंतर पुन्हा डिपार्टमेंट वाले कारण देतील की आचारसंहितेमुळे करता येत नाही, करता येतं। तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि इलेक्ट्रिकल साठी आपला एक स्पेशल रेकॉर्डेड बॅच पण आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला एसएससी, जेई, केडीएमसी, महाट्रान्सको, डिस्कॉम या सगळ्यांसाठी एक इंटिग्रेटेड आपली एक बॅच आहे। तर ती बॅच तुम्ही नक्की जे आहे तर ती इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।